सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। साधु साधु। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं, वेळोवेळीनुसार धर्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या गाथेचं आपण सर्वजण या वर्षवास कालखंडामध्ये अनुसरण करत आहात, महान पुण्य प्राप्त करत आहात। आपण परवा विषय घेतला होता की वास्तविकता सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय। सुखाची परिभाषा आणि दुःखाची परिभाषा माणसाला प्रज्ञेच्या आधाराने समजावून घ्यावी लागते। जर प्रज्ञा माणसामध्ये नसेल, विकसित झालेली नसेल, तर त्याला सुख आणि दुःखाची परिभाषा व्यवस्थित समजत नाही। आणि ज्याला ते सुख समजतो त्याला संत लोक मोहमाया समजतात, आणि ज्याला संत लोक मोक्ष म्हणतात ते सुख सर्वसाधारण लोकांना कळत नाही। दोघांचं सुख वेगळं आहे। म्हणजे भगवान बुद्धांनी जी सुखाची भाषा केली ती वेगळी आहे, आणि आपण जे सुखाची भाषा करतो ती वेगळी आहे। आपण म्हणतो सुख पाहिजे म्हणजे संसारातलं सर्व काही पाहिजे, आणि बुद्ध काय म्हणतात सुख म्हणजे काय, सब्ब दुःख निरुजंती भव निब्बान संतिके, सर्व दुःखाचा नाश हो, निर्वाणाची प्राप्ती हो। निर्वाणासारखं सुख या जगामध्ये कोणतंच नाही। म्हणजे कोणतं सुख सांगता बुद्ध, सर्व दुःख नष्ट हो आणि निर्वाणाची अवस्था प्राप्त हो। मग आपण म्हणतो ना, पुष्प वाहत असताना, अगरबत्ती मेणबत्ती लावत असताना, हे भगवंता हे जे काही मी पुण्य प्राप्त करत आहे या पुण्यकर्माने मला निर्वाण प्राप्त हो, सुगती प्राप्त हो। तर मग भगवान बुद्ध ज्याला सुख म्हणतात ते आहे निर्वाण। साधारण लोक ज्याला सुख म्हणतात ते आहे इंद्रियाचे तृष्णा। इंद्रियाची तृष्णा करणं, पूर्ण करणं हे साधारण लोकांचं जीवन आहे, आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग हा साधक लोकांचा असतो। म्हणजे जो व्यक्ती बुद्ध धम्म संघाला शरण गेला, ज्याला धम्म कळायला लागला, तो व्यक्ती शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करत असतो। शील समाधी प्रज्ञा हा मध्यम मार्ग त्या निर्वाणाकडे घेऊन जात असतो। निर्वाणासारखं सुख नाही, पण त्या सुखाकडे जाण्यासाठी कोणता तरी रस्ता असला पाहिजे। मग तो रस्ता कोणता आहे, शील समाधी प्रज्ञा। दान श्रद्धा शील समाधी प्रज्ञा हे सर्व पुण्यधर्म आहे, पण ज्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो, ज्याला आपण आर्य अष्टांग मार्ग म्हणतो, ज्याला आपण विशुद्धी मग्ध म्हणतो, ज्याला आपण तथागतांचा धम्म म्हणतो, हे सर्व काही शील समाधी आणि प्रज्ञा आहे। मग माणसाने जीवन जगत असताना जोपर्यंत त्याच्यामध्ये प्रज्ञा विकसित होत नाही तोपर्यंत त्याने जीवन कसं जगावं, त्या जीवनामध्ये त्याने गंभीरता प्राप्त करू नये। काही लोक धर्माकडे वळतात आणि गंभीर बनतात, त्यांना असं वाटतं की लगेच माझ्याकडून ही गोष्ट झालीच पाहिजे। पण कसं आहे, निर्वाण प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने जरी तुम्ही चाललात, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही पायऱ्या असतात। एक पायरीच्या नंतर दुसऱ्या पायरीवर चढायचं, तिसऱ्या चौथ्या पाचव्या, आणि तसं न करता जर तुम्ही उडी मारण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्ही पडू शकता। तसं धम्म पण आहे। धम्मामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सगळ्या बेसिक गोष्टी कळल्या पाहिजे। आणि कसं आहे, ऐकताना उच्च धम्म पण ऐकायला मिळत असतो। म्हणजे आपल्याकडे पहिली पायरी चढण्याची अवस्था आहे,
आणि आपण 100 पायरीचं ज्ञान जमा करून बसतो. आणि ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर मग कधी कधी उत्सुकता वाटते की मी असं करून बघतो, मी तसं करून बघतो आणि माझ्याकडून हे होतच का नाही. मग त्याने बेचैनी उत्पन्न होते. आणि बेचैनी उत्पन्न झाल्यानंतर जी त्याच्यामध्ये क्षमता नाहीये तर ती क्षमता आहे असा भ्रम त्याचं चित्त तयार करतं आणि मग तो स्वतःलाच जास्त श्रेष्ठ समजायला लागतो. आणि मग असा जो मनुष्य आहे त्या मनुष्याला मार पकडतो. आणि एकदा काय माराने त्याला पकडलं, मार त्याच्या पाठीमागे लागला, चित्त दूषित झालं आणि त्या चित्ताला जर बॅलन्स करता नाही आलं तर माणूस अजून डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो, तणावामध्ये जाऊ शकतो. म्हणजे तो धर्माच्या मार्गाने जरी असेल तरी सुद्धा मारचित्त त्याला डिप्रेशन मध्ये टाकू शकते. मग धम्माचा मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे, पण या मार्गाने चालत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट, लाईफला जास्त सिरियस बनवू नका. तुमची अवस्था जी आहे ती पहिलं जाणून घ्या, तुमच्यामध्ये काय क्षमता आहे. म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की एखादा ग्लास उचल तर त्याची क्षमता आहे, तो जाणतो, लगेच उचलू शकतो. कळशी उचल, लगेच उचलू शकतो. हांडा उचल, लगेच उचलू शकतो. पण जर त्याला म्हटलं की एखादा ड्राम उचलून आण तर त्याने तिथं थांबलं पाहिजे, उत्सुकता नाही दाखवली पाहिजे. जर त्याने तिथे उत्सुकता दाखवली आणि हो म्हणाला आणि हो मी करू शकतो, का नाही करू शकत, मी करूनच दाखवेल, अशा प्रकारच्या जर भानगडीमध्ये जर पडला आणि जो तो नाहीये आणि तो आहे असं समजून जर बसला तर त्याच्यासाठी ते कार्य शक्य नाहीये. कारण त्याची क्षमता जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो कार्य करू शकतो, पण जिथपर्यंत त्याची क्षमता नाही आणि ते कार्य करण्याचा जर त्याने प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्याला नक्कीच अपयश प्राप्त होतं. म्हणून आपण पण आपली क्षमता ओळखायची आणि प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. श्रावक बोधिसत्व त्यांची क्षमता वेगळी आहे, पच्चक बोधिसत्व त्यांची क्षमता वेगळी आहे आणि सम्मा बोधिसत्व त्यांची क्षमता सुद्धा वेगळी आहे. मार्ग एकच आहे, म्हणजे मध्यम मार्गच आहे, शील समाधी प्रज्ञेचाच मार्ग आहे, रस्ता एकच आहे, पण त्या रस्त्याने चालत असताना यांची क्षमता वेगळी आहे. श्रावक बोधिसत्व त्यांची क्षमता वेगळी, म्हणून त्यांचा पुण्यकाळ पारमीचा काळ वेगळा बनतो, त्यांच्यामध्ये विद्वत्ता वेगळ्या पद्धतीने असते, त्यांच्या प्रज्ञा वेगळ्या पद्धतीने असते. म्हणजे धर्मच जाणत असतात पण क्षमता वेगळी असते ना. पच्चक बुद्धांमध्ये क्षमता वेगळी असते आणि सम्मा बोधिसत्व म्हणजे सम्यक संबुद्धांमध्ये क्षमता वेगळी असते. आणि आपण जे लोक आहात आपण पृथक जन आहात, किंवा पृथक जन म्हणजे कोण, साधारण लोक, किंवा ज्याने धर्मामध्ये प्रवेश केला मग ते धार्मिक लोक, मग शील धारण करणारे लोक. पण आपण अजूनही श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अरहंत नाही आहात. मग आपण कोण आहात, साधारण लोक आहात. मग साधारण लोकांनी आपली क्षमता ओळखावी की आपल्यामध्ये कोणते गुण केवढे आहेत. समजा जर आपण स्वतःला कम्पेअर करू लागलो श्रोतापन्न अवस्थेतल्या लोकांसोबत तरी तिथं आपलं गणित बिघडतं. श्रोतापन्न सकुदागामी अवस्थेमध्ये त्या व्यक्तीसोबत कम्पेअर करू शकत नाही, सकुदागामी अनागामी सोबत स्वतःला कम्पेअर करू शकत नाही, अनागामी अरहंतासोबत स्वतःला कम्पेअर करू शकत नाही, आणि अरहंत स्वतःला पच्चक बुद्धासोबत कम्पेअर करू शकत नाही, आणि पच्चक बुद्ध सम्यक संबुद्धासोबत स्वतःला कम्पेअर करू शकत नाही. हे सर्वजण आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपली क्षमता किती आहे. आणि म्हणून क्षमता न कळाली आणि मनुष्य जर स्वतःला जास्त श्रेष्ठ समजायला लागला तर मग त्याला मारचित्त उत्पन्न झाल्यानंतर, ते चित्त उत्पन्न झाल्यानंतर त्याला जर बॅलन्स करता नाही आलं तर माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो आणि भटकू सुद्धा शकतो. म्हणून काही लोकांचं मानसिक नुकसान सुद्धा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्यांना काय करावं लागतं, कल्याण मित्राची गरज पडते. कारण कल्याण मित्र काय करत असतो, वेळेनुसार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तो जाणण्याचा प्रयत्न करत असतो की याच्यामध्ये काय आहे आणि हा काय करू शकतो. कोणतेही बुद्ध पुढच्या व्यक्तीच्या चित्ताची अवस्था जाणल्याशिवाय त्याला कधी आशीर्वाद देत असतात. जेवढे पण सम्यक संबुद्ध आहेत त्यांनी जेव्हा पण एखाद्या बोधिसत्वाला अवस्था आशीर्वाद दिला त्यावेळेला त्यांनी त्यांचं चित्त जाणलेलं असतं, त्यांचं पुण्यबळ जाणलेलं असतं, त्यानंतर ते आशीर्वाद देतात. मग जर तुमच्यामध्ये दान बल जर खूप असेल, श्रद्धा बल खूप असेल, शील बल खूप असेल आणि प्रज्ञा बल खूप असेल
मग तुमच्यामध्ये जर ही विद्वत्ता निर्माण झाली तर मग तुम्हाला विपश्यनेचा लाभ चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पण जर तुमच्याकडे दान व्यवस्थित नसेल, श्रद्धाही नसेल, शीलही नसेल आणि प्रज्ञाही नसेल तर विपश्यना तुम्हाला घातक ठरू शकते. विपश्यनामध्ये तुमचे अनेक प्रकारचे नुकसान सुद्धा होऊ शकतात. म्हणजे अमृत पण आहे आणि विष पण आहे. विष कशा पद्धतीने आहे? कारण तिथे मार उत्पन्न झाला, त्या माराला नाही जिंकता आलं तर मग तिथे एक प्रकारचं विष आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतं. आणि जर तिथे माराला जिंकता आलं तर पुढचं जे राज्य आहे ते एक सुगतीचं राज्य आहे, ते निर्वाणाचं राज्य आहे. तिथे मनुष्य अमृत प्राप्त करतो. पण त्या अमृतला प्राप्त करण्याच्या अगोदर एका व्यक्तीसोबत लढावं लागतं, एका विषयासोबत लढावं लागतं आणि त्याला म्हणतात मार. आणि माराचे किती सेनापती आहेत? 3 सेनापती आहेत. एक राग, द्वेष आणि मोह, हे 3 सेनापती आहेत आणि बाकीचे त्याचे सैन्य आहेत. मग हे जे क्षेत्र आहे अकुशल धर्माचं क्षेत्र, क्लेश निवरण, अनुशय, संयोजन, भोग, आश्रव, ग्रंथी, हेतू, हे सर्व त्या माराचं क्षेत्र आहे. त्याचे प्रमुख आहेत राग, द्वेष, मोह. मग आता तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला पहिलं जाणायचं आहे की तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहात. तुम्ही साधारण व्यक्ती आहात का पृथकजन अवस्थेमध्ये आहात? पृथकजन म्हणजे काय? की त्याच्याकडे धर्म अजूनही पोहोचलेला नाही, धर्माबद्दल त्याची श्रद्धा परिपूर्ण निर्माण झालेली नाही. मग जर तुम्ही पृथकजन असाल तर मग तुमच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ते तुम्हाला समजलं पाहिजे. जर तुम्ही धर्माच्या सानिध्यात आला आणि तुमची बुद्ध धम्मा संघावरती परिपूर्ण श्रद्धा असेल तर मग तुम्ही त्यावेळेला आता पुढे काय केलं पाहिजे ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुमच्या श्रद्धा पण आहे व्यवस्थित आणि शीलही तुमच्यामध्ये बलवान आहे. तेव्हा आता पुढचं कार्य तुमच्यासाठी कोणतं आहे ते तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा तुमचं शील आणि समाधी या दोन्ही बलवान होऊ लागतील किंवा मजबूत होऊ लागतील तर शील समाधीला सांभाळेल आणि समाधी शीलाला सांभाळेल. मग या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करतील? एकमेकाला बॅलन्स करतील. आणि त्याच्यामध्ये सुद्धा शील आणि समाधी या दोन्ही गोष्टी एकमेकाला बॅलन्स जरी करत असतील तर त्यावेळेला सुद्धा तुमच्यामध्ये प्रज्ञेचा भाग सुद्धा विकसित झाला पाहिजे किंवा तो विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये तरी असला पाहिजे, प्रज्ञा असलीच पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टी जर याच्यामध्ये कमजोर काही जर पडलं तर मग मार चित्त आपल्याला पकडू शकतो. मग तुमच्यामध्ये दानाचा गुण आहे का? कसा ओळखायचा? जेव्हाही तुम्ही दान करता तर दान देत असताना तुमचा भाव कसा आहे, चित्त कसं आहे? देत असताना त्या दानामध्ये श्रद्धा आहे का? देताना प्रसन्नता आहे का? कर्मभाव तुम्ही देत आहात का? किंवा माझं नाव कोणीतरी घ्यावं, 4 लोकांनी मला ओळखावं त्या हेतूने तुम्ही करत आहात का? दान करता ते तर ठीक आहे, करत आहात, पण ते कोणत्या भावनेने करता त्याचा सुद्धा चित्तावरती प्रभाव पडतो. दानाचा मुख्य हेतू काय आहे? की हे पुण्यकर्मासाठी मी करत आहे, त्या पुण्यकर्माने मला सुख प्राप्त हो आणि मला दुःखातून मुक्ती मिळो. तो हेतू असतो दानाचा. दान देत अगोदर, दान देण्याच्या अगोदर चित्त परिशुद्ध असते, दान देत असताना चित्त परिशुद्ध असते आणि दान दिल्यानंतरही चित्त परिशुद्ध असते. दान देत असताना उपेक्षा भाव असतो की मी ज्यालाही देत आहे त्याला उपेक्षा भाव ठेवून मी देत आहे. कोणत्याही प्रकारचा मी तुझे जास्त विचार करत बसणार नाही. जर दानाच्या अगोदर जर तुमची प्रज्ञा जर असेल, तुमची समज जर असेल तर दान कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं त्या विषयावरती तुम्ही चिंतन मनन करू शकता. पण जेव्हाही तुम्ही पुढे बसला आणि तुमच्याकडून दान घेण्याची प्रक्रिया सुरू आहे तर त्यावेळेला तिथे शंका कुशंका उत्पन्न होता कामा नये. दान देण्याच्या अगोदर तुम्ही घरी असाल किंवा इतर वेळेला तुम्ही चिंतन मनन करू शकता. चिंतन मनन करण्याचा अधिकार तुमचा आहे आणि तो केला पाहिजे की मला दान कसं करायचं, कुणाला करायचं, किती करायचं, त्याच्यावरती आपण आपल्या पद्धतीने विचार करायचा. पण जेव्हा संधी उपलब्ध झाली आणि आता आपण त्या प्रक्रियेमध्ये आहोत दान देण्याच्या, त्यावेळेला चित्त परिशुद्ध असलं पाहिजे. देण्याच्या अगोदर, देत असताना आणि दिल्यानंतरही. मग जर असं जर तुमचं चित्त जर असेल आणि तुमच्यामध्ये जर चित्तामध्ये दान गुण बलवान होत असेल किंवा उत्साह निर्माण करून देत असेल आणि दान दिल्यानंतर खूप प्रसन्नता तुम्हाला वाटत असेल आणि त्या दानामुळे जर तुमचा लोभ कमी होत असेल किंवा दान देत असताना मैत्री उत्पन्न होत असेल, करुणा उत्पन्न होत असेल
सेवा करण्याची वृत्ती निर्माण होत असेल आणि लोक सुटत असेल तर समजून घ्या दान नावाचा विषय तुमचा योग्य दिशेने चालला आहे. पण जर याच्यामध्ये जर दूषितपणा येत असेल तर तुम्ही दान तर करता तर ते दान कसं आहे, अधुरं आहे. ते दानामध्ये शुद्धता परिपूर्ण नाहीये. आणि मानचित्ताला जिंकण्यासाठी परिपूर्ण शुद्धता पाहिजे, अर्धवट चालत नाही. तुम्ही जर म्हटलं की मी दान तर करते, पुण्य तर करते, पुण्य तर पुण्य आहे पण ते महापुण्य नाहीये. आणि मानचित्ताला जिंकण्यासाठी महापुण्य पाहिजे, फक्त पुण्य नाही पाहिजे. जसं की तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल तर सोन्याची एक किंमत आहे ना. तुम्ही म्हणसान माझ्याकडे 500 रुपये आहेत, मग 500 रुपये आहेत तर 500 रुपयाचं मला महागडी वस्तू, त्या सोन्याची किंमत असेल 1,00,000 रुपये आणि तुमच्याकडे 500 रुपये आहेत. तुम्ही म्हणसान धन तर धन आहे ना, 1,00,000 रुपये पण धन आहे, 500 रुपये पण धन आहे. धन तर धन आहे पण दोघांची व्हॅल्यू वेगळी आहे. एकाची किंमत 500 आणि एकाची किंमत 1,00,000 रुपये आहे. मग त्या दागिन्याची किंमत जर 1,00,000 रुपये असेल आणि तुम्ही जर 500 रुपये कमवलं आणि त्या 500 रुपयाने जर 1,00,000 रुपयाची वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करता तर ती गोष्ट अशक्य आहे. पाहायला गेलं तर 500 रुपयाची नोट सुद्धा धनच आहे आणि 1,00,000 रुपये सुद्धा धनच आहे. तशाच प्रकारे तुम्ही अर्ध चित्ताने जरी एखाद्याला मदत केली तर काही ना काही पुण्य तिथे निर्माण होतच. पण परिशुद्ध चित्त ठेवून जर तुम्ही एखादं कार्य केलं तर तिथे महापुण्य तयार होतं. म्हणून दान हा नेहमीचा विषय आला पाहिजे. मग तुम्ही अधिष्ठान केलं पाहिजे की मी महिन्यामधून जे काय कमवते, मग जर मी 10,000 कमवत असेल तर कमीत कमी मी त्याच्यातले 300 रुपये तरी मी स्वतःला दान कार्यामध्ये खर्च करेन. 300 रुपये तरी मी दान कार्यामध्ये देणार म्हणजे देणार. किंवा हप्त्यामधून तरी मी 100 रुपये तरी दान कधीतरी करणार. मग ते दान कोणत्या पद्धतीने करायचं त्याच्यावरती चिंतन मनन तुम्ही करायचं. तुम्हाला जर वाटलं आर्थिक दान, तुम्हाला वाटलं की भोजन दान, तुम्हाला वाटलं की वस्तुदान, तुम्हाला मग त्या वातावरणामध्ये कोणते लोक आहेत, कशा पद्धतीने कार्य करत आहेत त्याच्यावरती चिंतन मनन करायचं. आणि तुम्हाला विश्वास पटला की त्यांना आपलं नातं त्यांच्याशी जोडायचं, धर्म कार्यामध्ये स्वतःला वाहून घ्यायचं आणि पूर्ण फुलाची पाकळी देत राहायचे. कारण हे तुमचं पुण्य धर्म आहे. तुम्ही लोकांसाठी करत नाही तर तुम्ही तुमच्या कुशल कर्मासाठी करत आहात. मग दानाबद्दल स्पष्टता आहे का? जर असेल तर समजून घ्यायचं की दान गुण तुमच्यामध्ये व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर मग तुमच्यामध्ये श्रद्धा जर व्यवस्थित असेल, श्रद्धा व्यवस्थित म्हणजेच तुम्ही बरोबर बुद्धांवरती श्रद्धा ठेवता का, धम्मावरती श्रद्धा ठेवता का, संघावरती श्रद्धा ठेवता का, तुमचा पूर्णपणे विश्वास आहे का बुद्धावरती, धम्मावरती, संघावरती. समजा तुम्हाला या क्षणाला मृत्यू आला, आता तुम्ही मरणार आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि एखादा व्यक्ती जर म्हणाला की नाही अशा व्यक्तीकडे चाल की तो या देवाला मानतो, तो काहीतरी मंत्र वगैरे म्हणेल आणि तुला जीवदान देईल, आणि त्यावेळेला तुमची श्रद्धा हलू शकते का? तुम्ही दुःखापुढे नतमस्तक होऊ शकता का दुसऱ्या गोष्टी पुढे? काही लोक काय करतात, बुद्ध धम्म संघ बोधिसत्वाला पण मानतात आणि बाकीच्या गोष्टी पण करतात. सुखासाठी त्यांना कोणी सांगितलं की बाबा असाचं दुःख काय नष्ट होईल तर मग तो एखाद्या देवाच्या नावाने उपास कर, एखाद्या देवीच्या भंडाऱ्याला चाल किंवा इकडे तरी चाल, त्या जत्राला तरी चाल, तू नवस तरी कर, काहीतरी तुला पावेल वगैरे. तर मग अशा प्रकारे जर तुमची श्रद्धा जर असेल तर तुमची श्रद्धा बलवान नाहीये. तुमची श्रद्धा कशी आहे? अर्धवट श्रद्धा आहे. आणि आपल्याला जे पाहिजे ते कशी पाहिजे? पूर्ण श्रद्धा पाहिजे. कारण ते श्रद्धेचं बल बनणार आहे, दानाचं बल बनणार आहे. बल कधी बनेल? पूर्ण झालं तरच, किंवा शुद्ध असेल तर. श्रद्धा परिपूर्ण झाली तर श्रद्धेचं पण बल बनतं. मग तुम्ही जर 3 रत्नाला मानता तर मग मृत्यू जरी झाला तरी चालेल, पण मी 4थ्या गोष्टीला शरण जाणार नाही, 4थ्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही. तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे का? जर असेल तर मग अति आनंदाची गोष्ट, कारण तुमची श्रद्धा बलवान होत आहे. श्रद्धेमध्ये तुम्ही विकसित होत आहे, तुमची श्रद्धा बलवान होत आहे आणि तुमच्यामध्ये श्रद्धेचं बल निर्माण झालं आहे. मग श्रद्धेचा गुण सुद्धा तुमच्यामध्ये असा असला पाहिजे. एक उपासिका होती, त्या उपासिकाच्या आयुष्यामध्ये एक दुःख होतं. मुंबईमधली एक घटना आहे, अतिशय दुःख होतं. आणि सास पूर्णपणे बुद्ध धम्म संघाला मानायचे, सून पण बुद्ध धम्म संघाला मानायचे. दोघी धार्मिक होते असं काही नाही, खूप वर्षापासून धार्मिक आहे. म्हणजे जेव्हापासून त्यांना कळतो धम्म कळतो तेव्हापासूनही त्यांच्यामध्ये धर्म बी आहे. नेहमी दान करतात, भिक्षूंना भोजन वगैरे सगळ्या प्रकारचं जेवढं काही दान कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी वाहून घेतलंय.
घरामध्ये कोणत्याही प्रकारचा देवधर्म वगैरे काही नाही, 3 रत्नाला सोडून. पण एक प्रॉब्लेम असा झाला, वैयक्तिक आयुष्यामध्ये काही दुःख आलं आणि मग जेव्हा नातेगोत्यामध्ये बसायच्या तेव्हा नातेगोत्यातले लोक मग वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला सुरुवात करायच्या. मग जुन्या ज्या म्हाताऱ्या आहेत, जुन्या परंपरेला मानणाऱ्या, मग ते काही टोमणे मारायचे, बाई तू असं कर ना, तुझ्यावरती असं झालं असेल, तुझ्यावर तसं झालं असेल, तुला हे समजत नाही, तुला ते समजत नाही. आणि नेहमी नेहमी त्या गोष्टी म्हणजे भेटल्या की नेहमी नेहमी त्याच गोष्टी व्हायच्या, भेटल्या की नेहमी नेहमी त्याच गोष्टी, नवीन काही ऐकायला मिळत नव्हतं. मग एका महिलेनं सांगितलं की बाई मी तिथे अमक्या अमक्या गेली होते. मग त्यांच्या नात्यातल्या एका महिलानं सांगितलं की मग ती महिला म्हणे, पुढची महिला म्हणे की ते अशा अशा प्रॉब्लेम मध्ये अटकलेले आहे आणि खरोखरच तसाच प्रॉब्लेम आहे ना तुझा? हो म्हणे तसाच प्रॉब्लेम आहे. मग तिनं बरोबर ओळखलं आणि तिने सांगितलं की तू देवीला एक साडी वगैरे अर्पण कर, नारळ फोड वगैरे असं असं तू कर, पूजा वगैरे कर, तुझे सगळे विघ्न टळून जाते, तू हे करून तर बघ एकदा. मग त्यांच्या मनामध्ये तिथे झाली शंका कुशंका निर्माण. मग तिला कसं काय माहिती पडलं, तिने कसं ओळखलं, तिला कसं काय जाणता आलं की माझा प्रॉब्लेम अशा अशा प्रकारेच. म्हणजे प्रॉब्लेम जो आहे तो नाही सांगू शकणार मोकळ्या पद्धतीने, पण प्रॉब्लेम आहे. मग ते कसं काय तिने समजून घेतलं असेल बरं? मग यांच्या डोक्यामध्ये झालं चिंतन म्हणून. पण शंका कुशंका वाढली आणि मनामध्ये भाव उत्पन्न झाला की अरे एकदा करून बघायला काय हरकत आहे. मग सासू म्हणायला आली, बाई तुला जर करायचं असं तू तुझ्या पद्धतीने कर, मला काय सांगू नको, मी त्या भानगडीत पडत नाही, तू तुझ्या घरी जाय आणि तिथे जाऊन तू कर, तुला जे करायचं ते. मग असं म्हटल्यानंतर मग सून पण धार्मिक होते, सासू पण धार्मिक होत्या, पण दोघांमध्ये शंका कुशंका निर्माण झाली. आणि मग शंका कुशंका निर्माण झाल्यानंतर मन खायला लागलं, यार हे एकदा करून बघायला हरकत काय, एकदा करून बघायला पाहिजे. मग त्यांनी एका भिक्षूंना विचारलं की बनते असं बघायला पाहिजे का करून, काय करायला पाहिजे अशा वेळेला? मग त्यावेळेला एकच त्यांना उपदेश केला की तुमची जर बुद्ध धम्म संघावरती पूर्ण श्रद्धा असेल तर तुम्ही त्याच्यावर सोडून द्या, धर्मावरती सोडून द्या. धर्माचं बळ आणि कर्माचं बळ, कर्माच्या बळाने जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येत असेल, दुर्गती येत असेल तर ते कर्माचं बळ आहे, धर्माचं बळ नाहीये. धर्म तुम्हाला दुर्गतीला कधी जाऊ देणार नाही. आणि आयुष्यामध्ये जर दुःख येत असेल आणि मनुष्य दुर्गतीला जात असेल तर ते धम्माचा प्रभाव नाहीये, तो कशाचा प्रभाव आहे? आपल्या कर्माचा प्रभाव आहे. कर्माच्या मुळे आपण दुःखी आहोत आणि कर्माच्या मुळे आपण दुर्गतीला जाऊ. पण धम्म बळ जर असेल तर धम्म दुःखातही साथ देईल आणि धम्म दुर्गतीतून सुद्धा बाहेर काढेल. ते धम्माचं बळ आहे. पण धम्माशी तुम्हाला प्रामाणिकपणे राहावं लागेल, धम्मावरती श्रद्धा तुमची पूर्ण करावी लागेल. तेव्हा कुठेतरी ती शंका कुशंका थोडीशी कमी झाली. तर अशा प्रकारची सुद्धा शंका कुशंका आपल्या चित्तामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते. आपण आता सुखी आहोत म्हणून काही वाटणार नाही, पण तुम्ही अशा दुःखामध्ये अटकलात की आता एवढे परेशान आहात त्या दुःखामध्ये की आता कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नाही. आणि त्यावेळेला जर तिसऱ्या व्यक्तीने जर एखादी गोष्ट सांगायला सुरुवात केली, त्या गोष्टीवरती विश्वास बसायला लागतो. तो मनुष्याचा काय स्वभाव आहे. मग त्यावेळेला काही जरी झालं, दुःखित जरी झाले किंवा मरणाला प्राप्त जरी झाले तरी चालेल, पण माझी श्रद्धा मी तुटू देणार नाही, माझ्या चित्तामध्ये शंका कुशंका उत्पन्न होऊ देणार नाही. असा भाव जर तुमचा पूर्ण असेल तेव्हा समजून घ्या की तुमची श्रद्धा पूर्ण आहे, तुमची श्रद्धा बलवान आहे आणि ती श्रद्धा तिचा प्रभाव दाखवणार आहे. मग दानाचं बल, श्रद्धेचं बल, मग ते पहिलं तपासा की तुमच्यामध्ये किती आहे. आणि समजा तुमच्यामध्ये दानाचं बल व्यवस्थित नाही तर जास्तीत जास्त दानाचा अभ्यास करा. तुमच्यामध्ये श्रद्धा पूर्ण नाही तर मग काय करा, जास्तीत जास्त श्रद्धेचा अभ्यास करा. श्रद्धेचा अभ्यास कसा करायचा, दानाचा अभ्यास करायचा तर दान सांगितल्याप्रमाणे महिन्यातून ठरवायचं की मी हप्त्यातून एकदा दान करेल किंवा 15 दिवसातून एकदा दान करेल किंवा महिन्यातून एकदा दान करेल, प्रत्येक पौर्णिमेला दान करेल किंवा वस्तूच्या रूपात दान करेल किंवा आर्थिक रूपात दान करेल. काहीतरी करेल की त्याने माझा संबंध दानाशी जोडला पाहिजे. जेव्हा पण करेल निस्वार्थीपणे करेल. अन्यथा दान नावाचा विषय तुमच्यात जर नसेल तर तुमच्या धर्मबल उत्पन्न होऊ शकत नाही. कारण बोधिसत्वाला सुद्धा दान बल पूर्ण करावं लागलं. बोधिसत्वाने तर एवढं केलेलं आहे की त्याची तुलनाही आपल्यासोबत आपण करू शकत नाही. बोधिसत्व एका ठिकाणी म्हणतात की जेवढ्या आकाशामध्ये चांदण्या आहेत ना तेवढ्या वेळा मी नेत्रदान केलं आहे संसारामध्ये. आता त्या गोष्टी आपल्याला समजो का ना समजो त्याचं वर्णन आलेलं आहे एका ठिकाणी. एवढ्या वेळेला या संसारामध्ये या देहाचा त्याग केलेला आहे की सर्व जर काया जमा केली ते एखादा सुमेरू नावाचा पर्वत उभा राहील. म्हणजे त्यांची जी दानाची क्षमता जी आहे ती असाधारण आहे.
त्याची तुलना आपल्यासोबत आपण करू शकत नाही. पण आपल्याला कमीत कमी सुखी जरी राहायचं असेल आणि सुगतीला जरी राहायचं असेल आणि खूप काही गोष्टी साधनेमधून प्राप्त करायच्या असतील तर तुम्हाला या गोष्टी करणं अनिवार्य आहे. त्याने तुमचं चित्त हलकं होत राहील. नुसतं साधना केली की चित्त हलकं होत नसतं. तर त्याच्यासोबत काय काही गोष्टी जोडाव्या सुद्धा लागतात. जर तुमच्यात शील समाधी प्रज्ञा शील नसेल आणि प्रज्ञा नसेल, तुम्ही साधनेला बसून बघा, तुमच्यात 5 शत्रू उत्पन्न होणार. काम, छंद, व्यापार, चिनिमित्त, उदकुच्च आणि विचिकिच्छा. हे तुम्हाला 10 मिनिटं सुद्धा बसू देणार नाही, 5 मिनिटं सुद्धा बसू देणार नाही. आणि जर तुम्ही बसण्याचा प्रयत्न केला तर तुमचं मन एक तर भूतकाळात घेऊन जाईल ना तर भविष्य काळामध्ये घेऊन जाईल किंवा कुठेतरी मनोरंजनाच्या दुनियामध्ये तुम्ही अटकून जाणार. ना तुम्ही व्यवस्थित आनापान करू शकणार ना विपश्यना करू शकणार. आणि म्हणून विपश्यना आणि आनापान ही अमृत दरवाजा आहे. पण त्याच्या अगोदर काही गोष्टी करायच्या त्या अनिवार्य आहेत, त्याच्यामध्ये समझोता नाहीये. म्हणून दान कोणत्या पद्धतीने करता येईल ते ध्यानात ठेवायचं. श्रद्धा, नेहमी बुद्ध वंदना घ्यायची, धम्म वंदना घ्यायची, संघ वंदना घ्यायची. जेवढे काही सूत्र आहेत वंदनेच्या पुस्तकामध्ये रोज पठण करण्याचा प्रयत्न करायचा. जेवढा श्रद्धाभाव प्रगट करता येईल तेवढा प्रगट करण्याचा प्रयत्न करायचा. मग घरामध्ये चांगल्या प्रकारे भगवान बुद्धांपुढे फुलं कसे मांडणी करता येईल, भगवान बुद्धांचं रूप अजून सौंदर्य कसं बलवान दिसेल, सौंदर्यामध्ये कशी भर पडेल. म्हणजे भगवंताला त्या पूजेचं काही घेणं देणं नसतं, पण ती आपली श्रद्धा विकास पावावी, आपली श्रद्धा विकसित व्हावी, आपल्या श्रद्धा बलवान व्हावी, त्याच्याकरता मूर्ती माध्यम आहे. आणि म्हणून तिथे श्रद्धा प्रगट करता आली पाहिजे. व्यवस्थित फुलं व्हायचे, व्यवस्थित अगरबत्ती, मेणबत्ती, एखादा व्यक्ती आला त्याने जर बघितलं तर त्यालाही प्रसन्नता वाटेल. आणि मग कमीत कमी 15 मिनिटं तरी आपण एखादी वंदना म्हटली पाहिजे रोज. दिवसभरामध्ये थोडासा वेळ जरी आपल्याला भेटला त्यावेळेला आपण बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती 10 प्रकारच्या अनुसती आहेत, अनुस्मृती आहेत. त्याच्यामध्ये बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती म्हणजे बुद्धाचं स्मरण, धम्माचं स्मरण, संघाचं स्मरण नेहमी करत राहायचं. सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, सायंकाळी करू शकता, रात्री करू शकता. थोडासा रिकामा वेळ असला की लगे बसायचं, 2 मिनिटं डोळे लावायचे, लगेच गाथा म्हणायला सुरुवात करायची. इति सो भगवान सम्मा संबुद्धो स्वाख्यातो भगवता धम्मो सोपटिपन्नो भगवतो सावक संग. बुद्ध धम्म संघ वंदना किंवा जे तुम्हाला सूत्र पाठ असतील त्याचं चिंतन मनन करायचं, ते मनातल्या मनात म्हणायला सुरुवात करायची. या गोष्टी जर बार बार करत राहिला तर तुमची श्रद्धा परिपूर्ण बनेल. तिसरी गोष्ट आहे शील. मग शील तुमच्यामध्ये आहे का, मग त्याची नोंद घ्या. मग तुमच्यामध्ये किती शील आहे, मग पहिलं शील तुमचं उल्लंघन होते का, दुसरं शील, तिसरं शील, चौथं शील, 5वं शील. 5 शिलांमध्ये तुमच्यामध्ये किती शिलाची गुणवत्ता आहे, 2 शिलाची, 3 शिलाची, 4 शिलाची की 5. 4 शील तुमच्यात असेल तर 1 शील नसेल तर एका शिलावरती काम करा. 2 शील असेल, 3 शील नसेल तर 3 शिलावरती काम करा. 4 शील असेल, 1 शील नसेल तर ते 1 शील दुरुस्त करण्यासाठी त्याच्यावरती काम करा. मग काय करायचं, दान, श्रद्धा, शील. आता पुढे काय आहे, समाधी. हे अगोदरचे 3 विषय नसेल आणि समाधीला बसला ती समाधी फलवत्ती होत नाही. ती समाधीचा दरवाजा उघडण्यासाठी अगोदर काय करावं लागेल, दान, शील, मग श्रद्धा, मग काय पुढचा रस्ता समाधी. आता हा रस्ता आहे ना, या रस्त्याने तुम्हाला एक पाऊल टाकत जावं लागेल. उड्या मारत तुम्ही जाऊ शकत नाही. आणि जर एका पायरीहून डायरेक्ट 100 पायरीवरती उडी मारण्याचा प्रयत्न केला तर तुमचे हातपाय तिथे नक्की तुटतात. कारण ते कसं आहे, ते अशक्य आहे. म्हणून ती पद्धत आहे, 1 पायरीच्या नंतर दुसरी पायरी, दुसरी पायरीच्या नंतर तिसरी पायरी, चौथी पायरी. मग आता शील आपल्यामध्ये किती आहे त्याचा तपास करा, व्यवस्थित चिंतन मनन करा. आणि जेव्हा तुम्ही चित्ताला विचारता तेव्हा चित्त खोटं बोलत नाही. व्यक्तीला विचारसाल तर व्यक्ती खोटं बोलेल, पण स्वतःला विचारसाल तर चित्त कधी खोटं बोलत नाही. तुम्ही स्वतःला जर विचारलं की मी पुण्यवान आहे का, एका सेकंदामध्ये उत्तर मिळून जाईल. स्वतःला जर विचारलं मी पापी आहे का, एका सेकंदामध्ये उत्तर मिळून जाईल. जगाला सांगायची गरज नाही तुम्ही कसे आहात, कोणत्या पद्धतीने आहात. तुम्ही स्वतःला विचारा, एका सेकंदामध्ये उत्तर मिळते. चित्त एका सेकंदामध्येच लगे उत्तर देतं आणि सगळा खेळ हा चित्तापासूनच सुरू झालेला आहे. कर्माचा खेळ चित्तामध्ये सुरू होतो. सुगती दुर्गती सगळा खेळ, माणसाचा आयुष्याचा सगळा खेळ जर पुढे असेल ना तो चित्तामध्ये झालेला आहे. डोळ्यात दिसत नाही पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती लपलेली आहे. आणि म्हणून शील जास्तीत जास्त पूर्ण कसं होईल त्याच्याकरता प्रयत्न करायचा. आणि मग या अगोदरच्या 3 गोष्टी जर
परिपूर्ण जर नसेल आणि याच्यामध्ये खूप मायनस मध्ये आपण जर असाल तर आपण जास्तीत जास्त आनापान सतीच करण्याचा प्रयत्न करायचा, विपश्यनेमध्ये घुसायचं नाही. मग काय, बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, शीलानुसती, देवतानुसती, मरणानुसती, उपशमनानुसती, मग कायागता सती, मग आनापान सती. या 10 प्रकारच्या काय सती आहेत. हे अगोदर करायचं, पण याला जोडून काय करायचं, आनापान सती करायची. आनापान सती किती वेळा करू शकता, अर्धा तास करा, 1 तास करा, जेवढा वेळ तुम्हाला आनापान सती करता येईल तेवढं करा. आनापान सती काय करते, जे चित्तातला राग, द्वेष, मोह जे आहे त्या रागाला, द्वेषाला, मोहाला दाबण्याचं काम करते. आणि ती दाबण्याची ताकद जी आहे ते कोण देतं, दान, श्रद्धा, शील. म्हणजे आनापान काय करते, सगळ्या चित्ताला, भटकलेल्या चित्ताला एका ठिकाणी जमा करते आणि जेवढं चित्त दूषित आहे, एका ठिकाणी जमा झालेलं आहे, त्याला दाबण्याचं काम कोण करणार, कोणतं बल करणार, दान, श्रद्धा, शील. ही गुणवत्ता काय करेल, विकारांना दाबण्याचं काम करेल. आणि जेव्हा हे विकार दबतील, आनापान पण आहे आणि विकार दाबण्याची ताकद पण आहे, तेव्हा ते विकार पूर्णपणे आता नष्ट करायचे कसे, तो पुढचा अभ्यास सुरू होतो विपश्यनेचा. त्याला म्हणतात कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धम्मानुपश्यना. आणि हे बल असेल आणि कामछंद उत्पन्न झाला की लगेच त्या कामछंदाला दाबता येतं, नष्ट करता येतं. व्यापात, मग कामछंद, व्यापात, हिनमित्त, उद्योग, विचिकिच्छा, हे जेवढे काही निवरण आहेत, अडथळे आहेत साधने मधले, ते सगळे दाबण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. त्याच्यानंतर मग विपश्यनेमध्ये जेव्हा तुम्ही रूप ध्यान ते समजून घेण्याचा प्रयत्न करता, वितर्क, विचार, प्रीती, प्रशब्दी, समाधी, या 5 अंगाचा अभ्यास करता, तेव्हा तुमच्याकडे ते अगोदर बल असतं, ते बल तिथे कामात पडतं. आणि जेव्हा तुम्हाला प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, ध्यानाचे अंग तुम्हाला प्राप्त व्हायला लागतात, तेव्हा तुम्हाला 4 आद्यसत्याचे गंभीर विषय तुम्हाला साधनेमधून कळायला लागतात. आणि मग तुमचं चित्त एवढं बलवान होतं की ती साधना आता अमृत बनते. आणि पुढे जे ध्यान असतात, अरूप ध्यान, आकाशेतन, विज्ञान येतन, आकिंचन येतन, नेवसज्ञान येतं, ते ध्यानांग सुद्धा तुम्हाला प्राप्त होतात. आणि मग एवढं बल निर्माण होतं की त्या ध्यानामधून तुम्हाला 6 प्रकारच्या अभिज्ञा सुद्धा प्राप्त होऊ शकतात. तुमच्यामध्ये परिचित्त ज्ञान येऊ शकतं, तुम्हाला पुब्बे निवासन स्थिती प्राप्त होऊ शकते, तुम्हाला आश्रयश्रेय ज्ञान तेही प्राप्त होऊ शकतं, तुम्हाला रिद्धी विद्या पण प्राप्त होऊ शकते, तुम्हाला श्रोत, ते म्हणजे जे काही 6 प्रकारच्या अभिज्ञा आहेत, म्हणजे चक्षु अभिज्ञा आहे, परिचित्त ज्ञान अभिज्ञा आहे, हे जे काही 6 प्रकारच्या अभिज्ञा जे सांगितलेल्या आहेत, शक्ती सांगितल्या आहेत, त्या शक्ती सुद्धा प्राप्त होऊ शकतात. रिद्धी बल आहे, जसं की आपल्या शरीरामध्ये 4 धातू असतात, पृथ्वी, आप, तेज, वायू. निसर्ग पण काय 4 धातूंनीच बनलेला आहे. आपलं 4 धातू निसर्गाशी कनेक्ट होतात आणि असा व्यक्ती 4 धातूंवरती राज्य करू शकतो. म्हणजे तो पाण्यावर चालू पण शकतो, तो हवेमध्ये पक्षी जसे उडतात तशा प्रकारे उडू सुद्धा शकतो. या गोष्टी थोड्या आश्चर्यजनक वाटेल, अंधश्रद्धेच्या वाटेल, पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये. हे एक प्रकारचं विज्ञान आहे, पण हे विज्ञान समजून घेण्यासाठी साधना अनिवार्य आहे. साधनेच्या व्यतिरिक्त हे विज्ञान तुम्ही शब्दामध्ये समजू शकत नाही. म्हणून साधनेमध्ये खूप काही खजिना लपलेला आहे. पण तो खजिना प्राप्त करण्यासाठी अगोदर काय करावं लागेल, ताकद निर्माण करावी लागेल. कारण त्या खजिनाला प्राप्त करण्यासाठी एक मार नावाचा शत्रू रस्त्यामध्ये उभा आहे आणि त्याला जिंकण्यासाठी अगोदरच्या लेवल आपल्याला पार कराव्या लागतील. अन्यथा काय होतं, काही लोकांमध्ये दान नसते, श्रद्धा नसते, शील नसते, अधून मधून ते करतात, थोडं पुण्य धर्म पण तयार होतं. आणि जर मग ते या क्षेत्रामध्ये घुसले आणि एखादा विकार जर उत्पन्न झाला आणि त्या विकाराला जर हाताळता नाही आलं तर तो विकार त्यांचा कॅरेक्टर बनून जातो. तो विकार काय म्हणतो, त्यांचं चरित्र बनून जातो. त्या विकारामध्येच अहंकार निर्माण होऊन जातो आणि त्या अहंकारामध्ये मनुष्य काय करतं, मग वादिवाद करायला लागतात. बघतो ना आपण, काही लोक धार्मिक दिसतात पण त्यांच्यामध्ये फक्त राग भरलेला असतो. म्हणजे काही लोक बघा, विधी करणारे, त्यांना थोडंसं काही तिरपं जर कोणी बोललं तर लगेच त्यांना लगेच राग येणार, लगेच तिथं भांडण्यासारखं वातावरण निर्माण होऊन जाणार. एखाद्या कार्यकर्त्याला जर एखादा तिरपं शब्द बोलला लगेच राग उत्पन्न होणार, लगेच वेगळंच काय तिथं निर्माण होईल. एखाद्या विचाराचं जर आपण मतभेद करण्याचा प्रयत्न केला, विचाराचं खंडन करण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या व्यक्तीला जर ते नाही मान्य झालं, लगेच तो व्यक्ती काय होतो, राग निर्माण करतो. आणि तिथे पण कसं वातावरण निर्माण होतं, वादविवादाचं. हे सर्व काही वातावरण का निर्माण होतं, कारण
धर्म पचवण्यासाठी जेवढी ताकद पाहिजे तेवढी ताकद त्या व्यक्तीमध्ये नसतं. आणि राग प्रगट होतोय म्हणजे तो व्यक्ती बिमार आहे. तो व्यक्ती किती गाथा म्हणतोय किंवा किती विधी करतोय ते महत्वाचं नाहीये, तो व्यक्ती बिमार आहे. कारण राग प्रगट होतो ना. राग म्हणजे काय? राग म्हणजे काय औषध आहे का? धम्म म्हणजे औषध आहे. राग उत्पन्न झाल्यानंतर तो राग शांत करण्याची ताकद त्याच्यात जर असेल, नियंत्रण करण्याची ताकद असेल, म्हणजे धर्म औषध त्याच्याकडं आहे. ते औषध इथं काम करत आहे. मग एखाद्या व्यक्तीमध्ये द्वेष दिसत असेल, एखाद्या व्यक्तीमध्ये मोह दिसत असेल, तर म्हणजे समजून घ्यायचा तो व्यक्ती कसा आहे? बिमार आहे. आणि राग, द्वेष, मोह हे तिन्ही विकार माझ्यामध्ये पण आहेत, तुमच्यामध्ये पण आहेत. कारण आपण कोण आहोत? मनुष्य आहोत. आणि कोणत्या भूमीमध्ये आपण उत्पन्न झालेलो आहोत? कामनाबद्ध कामनाभूमी आहे. इथे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य जीवन जगत असतो. इच्छा माणसाला जगवत असते. आणि म्हणून कुठेही वादविवादाच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःच्या सुखासाठी काय प्रगती करता येईल त्याच्याकरता जेवढा धर्म श्रवण करता येईल तेवढा करायचा. कोणत्याही भानगडीमध्ये पडायचं नाही. कारण या सगळ्या भानगडी बिमारीचं क्षेत्र आहे. बिमाऱ्या आहेत म्हणून तिथे विवाद आहे. जिथे बिमारी नाही तिथे औषध आहे. आणि औषध एकच काम करते, बिमारीला नष्ट करण्याचं काम. मग तुमच्यामध्ये जी क्षमता आहे ती ओळखता आली पाहिजे. त्यानुसार तुम्हाला कोणतं कार्य करायचं ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी कशा समजून येतील हे जर स्वतःला नाही कळालं तर मग दुसऱ्या व्यक्तीची गरज पडते. त्याला म्हणतात कल्याण मित्र. म्हणून का कल्याण मित्राची गरज पडते? या करताच गरज पडते. कारण तो कल्याण मित्र काय करतो? आपल्यावरती अभ्यास करतो. तो आपल्या स्वभावाला जाणतो आणि मग बघतो की अरे याच्यामध्ये हा दोष आहे. आणि मग तो व्यक्ती जरी म्हणत असेल माझ्यामध्ये हा दोष नाही, तर मग कल्याण मित्र त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो हा दोष आहे आणि या दोषाला नष्ट करण्यासाठी असा एक मार्ग आहे. तसं की बुद्ध घोष नावाचे भिक्षू होते 5व्या शताब्दीमध्ये. त्यांनी विशुद्धी मग्ग नावाचा एक महान ग्रंथ निर्माण केला. त्याच्यामध्ये त्यांनी 40 प्रकारच्या कम्मठाणाचा अभ्यास तिथे त्यांनी मांडलेला आहे. 40 प्रकारचे कम्मठाण आहे. म्हणजे साधक व्यक्तीने जो धर्मामध्ये प्रवेश करत आहे त्या व्यक्तीकडे पुण्यधर्म आहे, धर्मात प्रवेश केला आहे, तर मग त्याने या 40 प्रकारच्या कम्मठाणाचा कशा कशा पद्धतीने अभ्यास करावा, कोणते विकार उत्पन्न झाले की मग त्यावेळेला कोणता अभ्यास करावा, मग कशा कशा पद्धतीने अभ्यास करावा, किती वेळ द्यावा, मग कशा वातावरणामध्ये राहावं, कोणत्या वातावरणामध्ये राहू नये, त्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक पद्धतीने तिथे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. म्हणून कल्याण मित्र खूप महत्वाचा असतो. कल्याण मित्र कोणी पण बनू शकतो. गृहस्थ व्यक्ती पण बनू शकतो, आपल्या घरातला एखादा व्यक्ती बनू शकतो. पण ते तुम्हाला सर्वप्रथम मान्य करून घ्यावं लागेल की या व्यक्तीकडे ते ज्ञान आहे, हा व्यक्ती कल्याण मित्र आहे. मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करेल मी ते स्वीकारण्याचा प्रयत्न करेल. तिथे मी कोणत्याही प्रकारचा माझा विकार उत्पन्न होऊ देणार नाही. विकाराला जाणेल, माझ्यात कमजोरी आहे ते मान्य करेल आणि तो जे काही सांगतो ते मी स्वीकारण्याचा प्रयत्न करेल. कोणीही कल्याण मित्र बनू शकते. माता बनू शकते, पिता बनू शकते, भाऊ बनू शकते, बहीण बनू शकते, बाहेरचे लोक बनू शकतात, धर्मगुरू बनू शकतात, कोणीही बनवू शकतात. भगवान बुद्धांना एकदा आनंदाने विचारलं की भगवान कल्याण मित्रावरती किती धम्म आधारित आहे? मला वाटते भगवान 50% तरी धम्म हा कल्याण मित्रावरती अवलंबून असेल. बुद्ध म्हणतात 50% नाही, 100% हा धम्म कल्याण मित्रावरती अवलंबून आहे. कल्याण मित्र आहे ना भगवान बुद्ध. बुद्ध जर महाकारुणिक नसते, कल्याण मित्र नसते तर धम्म कशाला सांगितलं असता? म्हणून भगवान बुद्धाच्या नंतर भिक्षू पण कल्याण मित्र होते ना. म्हणून त्यांनी वेळोवेळीनुसार संगायन केलं. त्या संपूर्ण त्रिपिटकाला मुखस्थ पाठ केलं, कंठस्थ पाठ केलं. तो धम्म आतापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. मग त्याही नंतर जेवढे काही मग या संसारामध्ये संत होतात, घरदार सोडतात, लोकांसाठी जीवन जगतात, हे सर्व कल्याण मित्र आहेत. कल्याण मित्राच्या व्यतिरिक्त ते कार्य करू शकत नाही. म्हणून हे पण एक शिक्षण आहे. साधना म्हणजे पण काय? शिक्षण आहे. धम्म म्हणजे पण काय? शिक्षण आहे. आणि ज्या व्यक्तीमध्ये प्रज्ञा परिपूर्ण असते त्या व्यक्तीला म्हणतात बोधिसत्व. आणि साधारण लोकांमध्ये प्रज्ञा परिपूर्ण जर नसेल तर मग त्याला कल्याण मित्राची गरज पडते. आणि बोधिसत्वाचा कल्याण मित्र तो स्वतःच कधी कधी बनत असतो. आणि बुद्धाचा कल्याण मित्र कोण आहे? भगवान बुद्ध म्हणतात की मी जेव्हा बोधी प्राप्त केली, मी बुद्ध झालो, तेव्हा मी विचार केला की मी कोणाच्या तरी आश्रयामध्ये राहिलं पाहिजे. मग मी कोणाच्या आश्रयामध्ये राहावं, मी कोणाच्या मार्गदर्शनाखाली राहावं, मी कोणाच्या सोबत राहिलं पाहिजे, कोणाचा आश्रय घेऊन राहिलो पाहिजे, कोण माझा कल्याण मित्र आहे? या संसारामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी दिसत नाही. पण माझा कल्याण मित्र एकच आहे, तो म्हणजे धम्म. भगवान बुद्धाचा कल्याण मित्र कोण आहे? धम्म आहे. कारण धम्माच्या आधाराने बोधिसत्व बुद्ध झाले आणि बुद्ध झाल्यानंतरही बुद्ध धम्माच्या आश्रयाने त्यांनी त्यांचं जीवन समर्पण केलं. त्यांचं जीवन त्यांनी समाप्त केलं. कशाच्या आधाराने?
धम्माच्या आधाराने. म्हणून कल्याण मित्र आपल्या आयुष्यामध्ये अनिवार्य आहे. स्वतःला स्वतःच बनता येईल, आनंदाची गोष्ट, तुमच्या तेवढी क्षमता असेल तर. नाहीतर मग काय होतं, तुम्हाला एक उदाहरणावरती सांगतो. महाकश्यप नावाचे एक शिष्य होता, म्हणजे एक तरुण मुलगा. त्याने काशावस्त्र धारण केलं आणि काशावस्त्र धारण केल्यानंतर महाकश्यपने त्याला साधना चांगल्या प्रकारे शिकवली. मग साधना शिकवल्यानंतर काय झालं की त्याला काही दिवसामध्येच साधनेतले जे रूप ध्यान आहेत ते त्याला प्राप्त होऊ लागले. प्रथम ध्यान, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ध्यान जे असतात ते त्याला प्राप्त झाले. मग खूप त्याच्यामध्ये ते बळ निर्माण झालं, पण तो अजूनही आर्यफळामध्ये प्रवेश केलेला नव्हता. मग एकदा काय आलं की एका आपल्या नातेवाईकांच्या घरी तो एकदा गेला, म्हणजे पूर्वीच्या नातेवाईकांच्या घरी, आणि तिथे गेल्यानंतर काहीतरी कार्यक्रम असेल, तो कार्यक्रम वगैरे बघितला आणि त्याच्या मनामध्ये संसाराबद्दल आसक्ती निर्माण झाली. त्यानं बघितले हे संसारातले लोक आहेत ते किती प्रकारचे चांगल्या प्रकारे सुख भोगत आहेत, एकमेकांना बोलून भेटून वगैरे लाईफला कशा जगत आहेत, आणि मला तिथे काय, फक्त मला तिथे साधना करावी लागते आणि धर्माचं सुख भोगावं लागतं, त्याच्या पलीकडे काही नाही. कारण ध्यानाची अंग जरी प्राप्त झाली तर निर्वाण प्राप्त झालं नव्हतं ना. निर्वाण शेवटची अवस्था आहे. निर्वाण प्राप्त झाला म्हणजे मुक्त झाला, आणि जोपर्यंत निर्वाण प्राप्त होत नाही तोपर्यंत जे काही प्राप्त होईल ते अधुरच आहे. पूर्ण प्राप्ती काय आहे? निर्वाण. त्याच्या अधुगर जे काही प्राप्त होतं ते अधुर आहे, आणि त्या ज्ञानाला तुम्हाला सम्यक व्यायाम पद्धतीने पूर्णपणे बॅलन्स करावं लागतं निर्वाणपर्यंत, जोपर्यंत निर्वाण अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत. पण आता हे जे होते यांना ध्यानांग तर प्राप्त होते, काही सेकंदामध्ये चौथ्या ध्यानाला पोहोचू शकत होते, एवढं बल होतं, तरी सुद्धा निर्वाणाला प्राप्त नव्हते. त्या कारणाने ते अधूर होते. त्यांच्या चित्तामध्ये मार घुसला. मग त्यांनी विचार केला, हे लोक कसे जगतात, मी कसा जगतो. आणि मग जेव्हा ते ध्यानाला बसले तेव्हा त्यांच्या चित्तामध्ये पूर्णपणे त्या गोष्टी आठवायला लागल्या, आणि त्यांच्यामध्ये मग काम तृष्णा उत्पन्न झाली. मग त्यांची इच्छा झाली की मी पण सांसारिक जीवन जगायला पाहिजे, आणि मग त्यांनी काश्यवस्त्र सोडलं आणि मग ते गृहस्थ जीवनामध्ये निघून गेले. महाकाश्यपने पण सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काय ऐकण्याच्या तयारीमध्ये नव्हते. एवढा मार तो वाढलेला होता, एवढं चित्त काय झालं होतं, बेचैनी उत्पन्न करून दिली होती. मग काय झालं, गृहस्थ जीवनात गेले. गृहस्थ जीवनात गेल्यानंतर मग काम धंदा काही तेवढा व्यवस्थित जमत नव्हता. मग आता काय करणार, मग काही लोकांच्या संगतीमध्ये उठणं बसणं, त्याच्यात वाईट लोकांची संगत लागली. धर्म तर होता, पण धर्म असताना सुद्धा चित्तामध्ये मार सुद्धा होता. म्हणजे आपल्याला धर्म आहे याचा अर्थ असा नाही की आपण सगळ्या दुःखातून मुक्त झालो. आपण निर्वाण अवस्थेला प्राप्त होत नाही तोपर्यंत दुःखातून मुक्ती नाही, तोपर्यंत मार आपल्याला सोडत नाही. मग वाईट लोकांसंग बसणं उठणं झालं, मग चित्तामध्ये वाईट दुर्गुण गेले. मग चोरांसोबत त्याची ओळखी पाळखी झाल्या, आणि मग तो पण काय झाला, एक प्रकारचा चोर भाव त्याच्यात उत्पन्न झाला. यार हे चोर कसं धन वगैरे लुटते, मग ते धनाच्या आधाराने संसारातल्या काही वस्तू प्राप्त करू शकतात. मग आपल्याला काही काम जमत नाही, आता आपण तर काय करू शकत नाही, मग त्याला करण्यासाठी लय वेळ लागेल, पण आपल्याला धनाची गरज आहे. मग त्या चोरांसोबत तो चोरी करायला गेला. मग बाकीचे चोर त्याच्यामध्ये मास्टर होते, हा त्याच्यामध्ये कमी होता. मग चोरी करत असताना हा पकडला गेला आणि बाकीचे पळून गेले. मग याला उभं केलं राजापुढे, आणि राजाने मृत्यूदंड घोषित केला. याला आता काय करा, मृत्यूदंड द्या. त्यांना माहिती नव्हतं राजाला की हा कोण आहे, कुठून आला, कसा आला. हा फक्त चोरी करताना पकडला, आणि चोरी करताना जो पकडला जातो तो चोर आहे, आणि चोराचा दंड एकच, मृत्यूदंड. मग आता काय करावं, मग त्याला त्याचे हात बांधले गेले, आणि आता मृत्यू त्याला द्यायचा आहे. म्हणजे जो जल्लाद होता त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलं. पण रस्त्याने जात असताना मग जे महाकाश्यप होते ते भिक्षाटन करून पुन्हा आपल्या विहाराकडे जात होते, आणि मग त्यांनी रस्त्यामध्ये त्याला बघितलं, आणि बघितल्यानंतर मग त्यांनी जाणलं की याच्यावरती दुर्गतीची वेळ आलेली आहे. आणि जात असताना त्यांनी फक्त एवढं त्याला म्हटलं की वैराग्य जागव, चित्तामध्ये वैराग्य जागव, आणि जे तू पहिला करत होता तेच करण्याचा प्रयत्न कर. तेच करतो जे पहिलं तू करत होता. चिंतामुक्त हो, वैराग्य जागव, आणि दोष जाण, आणि तू जे करत होता तेच कर. मग चालत चालत असताना त्याने चित्तामध्ये वैराग्य जागवलं, आणि त्याने त्याचा दोष बघितला, काय कोणत्या पद्धतीने दोष उत्पन्न झाला, कोणत्या प्रकारे मारचित्त उत्पन्न झालं, आणि मग त्याच्यामध्ये साधना केली. त्याच्याकडे पुण्यधर्म पहिले बलवान होते, कारण पुण्यधर्माच्या व्यतिरिक्त मनुष्य साधनेचे अंग नाही प्राप्त करू शकत. मग पुण्यधर्म पण होते. मग त्याने चिंतन मनन केलं, लगेच तो दोष निघून गेला, आणि लगेच चित्त पुन्हा प्रथम ध्यानातून चतुर्थ ध्यानापर्यंत पोहोचलं, आणि त्याचा चेहरा उजाळला. त्याच्या चेहऱ्यावरती तेज आलं.
मग जेव्हा त्याला त्या ठिकाणी नेलं आणि त्याच्यापुढे आता जल्लाद आहे, तो त्याला फाशी देणार, मग त्याच्या चेहऱ्यावरतून जेव्हा कपडा काढला, मग त्यांनी बघितलं तर काय बघितलं त्यांनी की त्याच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे तेज निर्माण झालं होतं. आणि ते पण आश्चर्यचकित झाले, कारण तशा प्रकारचं तेज त्यांनी बघितलेलं होतं. त्यांनी राजांना सूचना दिली की राजा, अशा अशा प्रकारचं दृश्य आहे. राजा आला, त्याने बघितलं आणि तोही प्रसन्न झाला की अशा प्रकारे तेज मी आतापर्यंत कोणाच्याही चेहऱ्यावरती बघितलेलं नाही. आणि मग राजाने त्याच्यावरती दया केली आणि त्याला सोडून दिलं. आणि मग तिथून तो सुटला आणि मग पुन्हा महाकाश्यपकडे गेला आणि पुन्हा काश्यपचं धारण केलं आणि मग शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास केला आणि मग काही महिन्यामध्ये अरहंत अवस्थेला पोहोचला. म्हणजे बघा, चित्त जोपर्यंत परिपूर्ण अवस्थेत जात नाही, म्हणजे निर्वाणाची अवस्था प्राप्त होत नाही, आर्य फळामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत चित्तामध्ये किती जरी पुण्य धर्म जरी असेल तरी सुद्धा मार चित्त तिथे माणसाला पकडू शकते. मग या माराला जिंकण्यासाठी किती बल पाहिजे असेल त्याचा अंदाज तुमच्या लक्षात आला आहे. मग आपल्याकडे दानही बरोबर नाही, आपल्याकडे श्रद्धाही बरोबर नाही, आपल्याकडे शीलही बरोबर नाही, आणि जर आपण डायरेक्ट गंभीर विषय जर पकडला आणि साधना जर करायला लागलो आणि त्याच्यातही विपश्यनेमध्ये जर आपण घुसण्याचा प्रयत्न केला, तर मग तुम्हाला जर तिथे अमृत जर नाही भेटलं तर मग तुमचे विकार सांभाळण्याची ताकद तुमच्यामध्ये जर नसली तर तुम्ही अजून डिप्रेशन मध्ये जाऊ शकता. तर आलं का तुम्हाला लक्षात की मला काय सांगायचं आहे? म्हणून आपली क्षमता ओळखा आणि त्यानुसार अभ्यास करा. आणि एक पायरीच्या नंतर दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, आणि जेव्हा बल परिपूर्ण बनेल तेव्हा मग तुम्ही ते करू शकता. तसं की आता तुम्ही इगतपुरीला जाणार, इगतपुरीला तुम्हाला आनापान पण शिकवतात, पण शिकवतात, तर तिथे ते का जमतं त्याच्या पाठीमागे कारण आहे. कारण तिथे ज्या गोष्टींपासून मारचित्त बनतं त्या गोष्टी सगळ्या बंद केल्या जातात. तुम्ही तोच अनुभव इथे नाही निर्माण करू शकत. का? कारण इथे तुम्ही संसारामध्ये राहता, तिथे तुम्ही संसारातून लांब राहता. म्हणजे तिथे हत्या करण्यासाठी माणूस पाहिजे. तुम्हाला मौन धारण्यामध्ये ठेवलेला आहे 10 दिवस, तुम्हाला भांडण करण्याचा प्रश्न येणार नाही, तोंड उघडणार नाही, तर भांडण कसं होईल? काही ईश्वराने भांडणं करसान का तुम्ही एकमेकांना? म्हणजे जोपर्यंत रागच उत्पन्न होणार नाही, मग तिथे काही नियम दिलेले आहेत. म्हणजे हिंसा होऊ नये, चोरी होऊ नये, व्यभिचार होऊ नये, खोटं बोलू नये, व्यसन करू नये, त्याच्याकरता जे नियम आहेत त्या नियमानुसार ते वातावरण तयार केलेलं आहे. आणि म्हणून ते 10 दिवस लगेच आपले सार्थक बनवू शकतात. तिथे आनापान पण लागू शकते आणि विपश्यना पण लागू शकते. का? कारण संसार त्यागलेला आहे. आता तुम्ही संसारात आहात, मग संसारात आहात म्हणजे काय? दिवसभर राग आहे, डोक्यामध्ये घुसणं चाललेलं आहे, द्वेष आहे, मोह आहे, हिंसा करण्यासाठी, चोरी करण्यासाठी, व्यभिचार करण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी, व्यसन करण्यासाठी सगळे माध्यम उपलब्ध आहेत ना. आणि मग ते तुम्हाला बार बार दिसणार आणि तुमची जी कमजोरी आहे ती कमजोरी बार बार तुमचं चित्त तुम्हाला तिथे घेऊन जाईल. आणि त्याच्याकरता साधना करण्यासाठी जे वातावरण पाहिजे ते 10 दिवसाचं वातावरण तिथे मिळतं. आणि म्हणून तिथे जो अनुभव येतो तो श्रेष्ठ असतो. पण तसंच वातावरण 10 दिवसाच्या नंतर बाहेर मिळत नाही. आणि संसारामध्ये दोष असल्यामुळे, संसार पूर्ण दुःखाचा असल्यामुळे, दोषाने भरलेल्यामुळे तिथे तुम्हाला तसाच लाभ होईल असं नाही. आणि जर होत असेल तर समजून घ्यायचं की तुमचे पुण्यधर्म बलवान आहेत, तुम्ही इंद्रियाला संवर करू शकलात. का? कारण दानाचं क्षेत्र, शिलाचं क्षेत्र, श्रद्धेचं क्षेत्र तुमचं पूर्ण आहे. त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्हाला जमली. आणि तुमचं दानही पूर्ण नसेल, श्रद्धाही पूर्ण नसेल, शिलही पूर्ण नसेल, आणि 10 दिवस तुम्ही साधना जरी करायला गेलात तरी सुद्धा तिथे तुम्हाला चांगला अनुभव येईल. कारण वातावरण धर्माचं आहे, वातावरण वैराग्य अवस्थेचं आहे. आणि तिथे इतर जे लोक असतात त्यांचे पुण्यधर्माचे तरंग आपल्याला जाणवतात आणि आपल्या कमजोऱ्यांना त्यांचे तरंग बॅलन्स करत असतात. म्हणजे आपण कमजोर आहे, पुढचा बलवान आहे ना. म्हणजे जो साधक आहे एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह साधक जे बलवान आहे त्याचे तरंग जे बलवान आहे ते तरंग निगेटिव्ह साधकाला मदत करत असतात. आणि त्याच्या आधाराने तो तिथे स्वतःला बॅलन्स करण्याची क्षमता होतो. कारण कल्याण मित्र तिथे उपलब्ध होतात. आणि म्हणून जास्त सिरियसनेस ठेवायचं नाही, किंवा मी असंच करेल किंवा तसंच करेल तोही भाव डोक्यातून काढून टाकायचा. फक्त आपली क्षमता ओळखायची आणि माझ्या क्षमतेनुसार मला काय कार्य करायचं ते करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जोपर्यंत बेसिक धर्म पूर्ण होत नाहीत, दान, श्रद्धा आणि शील, तोपर्यंत फक्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आणि जास्तीत जास्त आनापान सती करण्याचा प्रयत्न करायचा. विपश्यना कधी आहे, कशा पद्धतीने आहे, कोणत्या पद्धतीने आहे, कधी त्या मार्गाने निघायचं,
या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आशा करतो नक्की तुम्हाला कळाला असेल, 2 गोष्टी कळाल्या असतील. सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. आपल्याला काही प्रश्न जर असेल तर आपण नक्की विचारू शकता, कारण आजचा विषय थोडासा गंभीर आहे. सांगण्यामध्ये मी व्यवस्थितपणे सांगू शकलो किंवा नाही सांगू शकलो, मला पण थोडासा एक माझ्या मनामध्ये कमी भाव आहे. तुम्ही पण 2 गोष्टी कळाल्या असतील किंवा नाही, तर त्या संदर्भात तुम्ही नक्की प्रश्न विचारू शकता.